रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरू असल्यानं मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालंय। पुढील 3 ते 4 तासांसाठी मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आणि त्याचवेळी जोरदार वारं देखील वाहणार आहे। त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय बापू। आणि मुसळधार पावसामुळे मुंबईचं पनवेल रायगडमध्ये पाणी साचलंय। किंग्ज सर्कल हिंदमाता सारख्या सखल भागात पाणी साचलंय, तर मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचलंय, तर केम रुग्णालयात देखील पाणी शिरलं होतं। 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने मुंबईकरांचं प्रशासनाची चांगलीच त्रेधा दिरबीट उडवली। पहिल्या पावसात मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला। अनेक सखल भागांमध्ये आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्या बरोबर। चला, मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय तुषार? तसं हा पाऊस मुंबईकरांना काही नवीन नाहीये, पण मे मध्ये खरं हा पाऊस येणं आणि अशा पद्धतीने आता मुंबईमधली परिस्थिती आपण पाहतोय। आता या क्षणाचा अपडेट काय? नक्कीच विशाल, मुसळधार पाऊस हा मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे। मात्र जो मान्सून साधारणतः 10 ते 11 जून रोजी मुंबईत दाखल होतो, तो मान्सून 16 दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये दाखल झाल्यामुळे अनेक मुंबईकरांची भंबेरी उडताना पाहायला मिळते। आजचा कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठीचा हा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी या पावसाळ्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतंय। हे दृश्य मी दाखवतोय न्यूज 18 लोकांच्या प्रेक्षकांना। दादर स्थानकाबाहेरची दृश्य आहेत। रेल्वे वाहतुकीवरती पावसाचा मोठा या ठिकाणी परिणाम झाल्या कारणामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्याला या बसच्या माध्यमातून रस्ते वाहतुकीचा वापर करताना पाहायला मिळतात। याच दादर स्थानकाबाहेर आपण ही दृश्य पाहत असाल तर नेहमी आपल्याला गर्दीचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र आज सकाळपासूनच पावसाचा जोर जास्त असल्या कारणामुळे नागरिक आपल्याला या ठिकाणी घराबाहेर कमी पडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या परिसरामध्ये आपल्याला सध्या गर्दीचं चित्र पाहायला मिळत नाहीये। मी आता न्यूज 18 लोकांच्या प्रेक्षकांसाठी नेमकी रेल्वे वाहतूक कशी सुरू आहे आणि ट्रॅकवरती सध्या पाणी साचलंय की नाही साचलंय, ट्रॅकवरती कशी सिच्युएशन आहे हे आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत। आता आपण CSMT कडे जाणारी ही रेल्वे आपल्याला ट्रॅकवरची दृश्य पाहत आहे। ट्रॅकवरती सध्या पाणी नाहीये आणि पावसाचा जोर देखील आपल्याला ओसरल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आपण पाहत असाल तर जे कार्यालयीन कर्मचारी आहेत ते कार्यालयीन कर्मचारी आपल्याला घरी जाताना आता पाहायला मिळतात। त्यामुळे जलदगती मार्ग असेल किंवा स्लो ट्रॅकवरची वाहतूक असेल, जी वाहतूक आसनगावकडे, बदलापूरकडे, ठाण्याकडे जाते, त्या ट्रॅकवरती मात्र आपल्याला नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते। त्या ट्रॅकवरती आपल्याला नागरिकांची गर्दी असल्याचं चित्र आहे। तुम्ही माझ्या उजव्या बाजूला विशाल पाहू शकता। प्रामुख्याने CSMT कडून, दादरकडून ज्या गाड्या आसनगाव, कल्याण, ठाणे या भागामध्ये जातात, त्या भागामध्ये या ठिकाणी कर्मचारी दादर भागातून मोठ्या प्रमाणात जात असतात। त्या ट्रॅकवरती, प्लॅटफॉर्मवरती आपल्याला नागरिकांची गर्दी पाहायला मिळते, कारण की अजूनही रेल्वेची वाहतूक ही आपल्याला धीम्या गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की 4:32 फास्ट आसनगाव रेल्वे होती, मात्र अद्यापही आसनगाव रेल्वे आपल्याला आल्याचं चित्र पाहायला मिळत नाही। साधारणतः 30 मिनिटे उलटून गेलेले आहेत, म्हणजे साधारणतः 30 मिनिटे उशिरा आपल्याला अजूनही मध्य रेल्वेची वाहतूक असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र तुर्तास आपण चित्र पाहिलं असेल तर दादरकडून CSMT कडे जी जाणारी वाहतूक आहे ती वाहतूक आपल्याला सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र दादरकडून ठाण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे त्या वाहतुकीवरती परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दादर स्थानकामध्ये CSMT कडे जाणारी जी प्रवाशांची संख्या आपल्याला फार दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळते, कारण की सकाळपासूनच पावसाने अक्षरशः हाहाकार केला होता। यामुळे नागरिक आपल्याला घरातून बाहेर पडताना पाहायला मिळाले नव्हते। त्यामुळे दादरपासून CSMT कडे जाणारी जी प्रवाशांची संख्या आहे, नागरिकांची संख्या आहे, ती कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। मात्र जे कार्यालयीन कर्मचारी आहेत ते आपल्याला प्रामुख्याने दादरहून आपल्याला ठाण्याकडे, आसनगावकडे, कल्याणकडे जाताना मात्र आपल्याला प्लॅटफॉर्मवरती मोठी गर्दी पाहायला मिळते आणि त्याच प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात ट्रेन या उशिरा देखील असल्याचं पाहायला मिळतात। ज्या ट्रेनचं इंडिकेटरमध्ये टायमिंग 4:30 आहे, त्या ट्रेन 5 वाजलेल्या आहेत
मात्र अद्यापही ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्याचं चित्र पाहायला मिळत नाही. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक आपल्याला काही प्रमाणात सुरळीत सुरू आहे असं विषय म्हणावं लागेल. मात्र दादरवरून ठाण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती आपल्याला या ठिकाणी काही प्रमाणात धीम्या गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र नागरिकांनी रेल्वे वाहतूक ही ठप्प असताना आपल्याला बस असेल किंवा टॅक्सी असेल या माध्यमातून आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळतात. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. म्हणून अगदीच गरज असेल तर घराच्या बाहेर पडा, अन्यथा पडू नका, कारण पावसाचा जोर हा वाढू शकतो. याबद्दलच्या सूचना हवामान खात्याकडनं देण्यात आलेल्या आहेत आणि कदाचित आज काही कार्यालय जी आहेत ती लवकर सोडण्याबद्दलचे निर्देश देखील दिले जाऊ शकतात एकूण परिस्थिती पाहून. पण यात घडलं काय बघा, भूमिगत ॲक्वालाईन जी आहे ती भूमिगत ॲक्वालाईन मेट्रो जी आहे ती पाण्यात बुडालेली आहे. वरळी भुयारी मेट्रो स्थानकात पहिल्याच पावसात पाणी शिरलंय. मेट्रो 3 प्रकल्प पाण्यात गेलाय. आरे ते वरळी मेट्रो सेवा जी ती सुरू आहे. आचार्य यात्रे स्टेशनपर्यंतची मेट्रो सेवा जी आहे ती हे पाणी भरल्यामुळे बंद करण्यात आलेली आहे. मेट्रो स्थानकात पाणी शिरलेलं आहे आणि हा तसा ही मेट्रो सुरू झाल्यानंतरचा मेट्रोचा पहिलाच पावसाळा म्हणता येईल. त्याच्यामुळे एकूण आता या सगळ्या परिस्थितीनंतर पुढे नेमकं काय घडू शकतं किंवा येणाऱ्या कालावधीत कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याचा संपूर्णतः अंदाज जो आहे तो मेट्रो प्रशासनाला आला असेल. याचबद्दल प्रवाशांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्यात पाहूया. या वसाहतीमध्ये मागील 4 वर्षापासून पाणी भरते, पण याकडे कोण मेट्रोवाले कोणी लक्ष देत नाहीये. आज जेव्हा मेट्रोत पाणी भरलंय तर सगळे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते सगळे खाली येऊन सगळे बघायला आणि आमच्याकडे असं दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. आम्ही त्यांना सकाळपासून सांगतोय, सकाळपासून आम्ही उभे आहे. आमच्या इथे ढोपर एवढं पाणी भरलेलं आहे. ढोपर एवढं पाणी भरलेलं असताना आमच्या घरातल्या आमच्या आई बहिणी सगळं पाणी काढत असताना हे लोक आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत. हे आमच्याकडे दुर्लक्ष का करत आहे? कुठल्याही प्रकारचे ड्रेनेज लाईनच्या या लोकांनी आराखडा न काढता अजूनही तुम्ही बघाल या बीएमसी चाळीत बाजूला टेनेंट लोक राहतात, बीएमसीचे वर्कर राहतात, यांना सुद्धा त्रास होतोय. गेले 2-3 दिवस हा पाऊस नुसता फक्त सुरुवात आहे पावसाची, कशातच काय पाऊस नाही, तरी सुद्धा एवढा आज लोकांच्या घरामध्ये आज ढोबरभर पाणी येते घरामध्ये आणि लोकांना झोप नाही इकडे. यांनी कुठल्याही प्रकारचा इकडे आराखडा नाही काढलेला, कुठल्याही ड्रेनेजचा मेट्रोनी ड्रेनेज बद्दल विचारच केला नाही. हा घाईत केलेला प्रकल्प आहे, सरकारने घाईत केलेला निर्णय पूर्णपणे. आणि पूर्ण महानगरपालिका पूर्ण नगरसेवक सगळं ठप्प, सगळे गडगंज झाली आहे. ते सगळे भ्रष्टाचार करून काही नाही, सगळे याच्यात फक्त नगरसेवक या लोकांनी कमावलंय. आमदार, खासदार, नगरसेवकांनी या मेट्रो प्रकल्पामध्ये सगळ्यांनी कमावलंय आणि त्याचा त्रास हा आमच्या स्थानिक रहिवाशांना झालेला आहे. आमच्या घरामध्ये बघा किती पाणी तुंबले, सर्व गटाराचं पाणी आमच्या घरामध्ये आहे, बाथरूमचं संडासचं पाणी घरामध्ये आहे. आमच्या स्थानिकांना काय त्रास होता, आम्ही लहान लहान पोरं आहेत, घरात झोपत नाहीयेत. हे गेली 4-5 वर्ष आम्ही झेलतोय. जेव्हापासून मेट्रो चालू झाली तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला हा पावसामध्ये त्रास आहेच आहे. मेट्रोचा पाणी भरणार. 2 आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आतही जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे. खालती राडा रोडा दिसतोय, म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा. पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झालंय का, काय दिसतंय का आपल्याला दिसत होतं. का मेट्रोचं काम पुरावा आहे, दिवाळचा काम 10 जूनचा पुरा होता. हा 10 तारखेपर्यंत पूर्ण झालं असतं तरी परिस्थिती आली नसती, काम पूर्ण व्हायला. आणि जर सुरू नाही केलं तर म्हणतात सुरू का नाही केलं, उद्घाटनासाठी थांबले, असं दोन्ही बाजूने बोलतात. ते वरळी इथपर्यंत रेल्वे बंद केलेली आहे सध्या.